दाजींचं आगमन होते मित्रांनो. नमस्कार. नमस्ते. तर आज तुमचं नाव काढलं, दाजींनी पायरा करून दिला, काय सांगाल आणि गुलाला ठेवला बैल. हो मित्रांनो, मेहुणे आले पैशीच्या मैदानावरती आणि एका विचारानं गुलाल केला या. तर माणूस कसा एकमेकाव जळतो त्या पद्धतीनं जाणार आहे का मित्रांनो. ही विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती मुलाखत घेण्यात येते आणि मनापासून ह्यांचं आभार मानतो की ह्यांना आपल्याला मुलाखत दिली. मला वाटते ही तुमची मुलाखत पहिलीच. तर त्यांचं देखील मनापासून आभार. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पळशी स्टेशनवरती. आल्यानंतर या ठिकाणी आता गुलाल पडलेला आहे त्याच्यावरती, जाणून घेऊया काय नाव आहे त्याचं. बागड, सप्तहिंद केसरी बागड. तुमचं नाव सांगा. शंभू पवार, गाव विचुकले. आज काय सांगाल, ह्यानं काय पराक्रम केला, कसा पराक्रम? काय तो कायम गुलालातच असतो. आमचा गुलालाचा बादशाह जाईल तो. तर आज कुठल्या गटामध्ये पळाला, कुठल्या तासावरती पळाला? 31 गटामध्ये पळाला. बर. सोबत किती बैल होती ह्याच्या पळण्यासाठी? सोबत गाड्या होत्या? 8 होत्या. 8 मध्ये आपला कुणासोबत पळाला? थैमानवर पळाला. थायमान आणि हाड. हो. तर कुणी कुणाला फोन केलता? ती आमच्या दाजींनीच पायरा केलेला, सचिन धनवे दाजी. बर. दाजींनी ही ठरवून दिला आणि या ठिकाणी तुम्ही घेऊन आला. बच्चा आहेत आमचं. ती आहेत काही ते? हो आहेत की. दाजी या की. दाजी या पुढं. दाजींचं आगमन होते मित्रांनो. नमस्कार. नमस्ते. तर आज तुमचं नाव काढलं, दाजींनी पायरा करून दिला, काय सांगाल आणि गुलाला ठेवला बैल. कसं ह्याचं नियोजन केलं तुम्ही? नाही, काल 5 वाजता अचानक पायरा झाला आपला. काय आजचं नियोजन जर आमचं झालेलं ते कॅन्सलच झालेलं. लकी बरोबर झालेलं श्याम आष्टेकरांचे. परवा आमची गाडी ती चांगली पळली त्यामुळे तोच पायरा केला आम्ही. पण अचानक तो बैल आजारी पडल्यामुळे कॅन्सल केला. आज पळायचंच कॅन्सल केलेलं आम्ही. पण अचानक आला पायरा, आमच्या गाववाल्यांचाच बैल होता. केला पायरा, झालं नियोजन चांगलं. अगोदर ही गाडी कवा पडली? नाही पहिल्यांदाच पडली. पहिल्यांदाच गुलाल. हो, पहिल्यांदाच गुलाल. आणि काय वाटते इथून पुढं? नाही, गाडी पळती चांगली त्यामुळे काय गाडी परत आणायचीच परत, त्या काही विषय नाही. गाडी कुठल्या मैदानात अशी जोडी आणखीन पळताना आपल्याला दिसणार आहे? भरपूर मैदान, आता काय रोज मैदानच आहेत. तर जाणून घेऊया ह्याचं थोडक्यात. आम्हाला ही सांगा की स्वभाव कसा आहे, काय स्वभाव? तसा रागीटच आहे एकदम त्याचा. आता दिसताना तो मला छान दिसतो, पण त्याच्यावर रागीट त्याला म्हणजे मस्ती लई. सगळ्याच गोष्टीची मस्ती जरा, म्हणजे त्याला गाडी सहन होत नाही, शेजारला पुढे गेलेली किंवा काय, ह्या गोष्टी तुला राग भरपूर आहे. नाही, त्याच्यात धमक आहे तेवढी त्याची. म्हणजे आपल्याला कसं एखाद्या व्यक्तीचं असं हे वाटत नाही की बाबा हे व्हावं किंवा काय, तसं ह्याला वाटतंय का बाबा आपल्या पुढे जाऊ नाही कोणी? 100% वाटतं. कारण की त्याला आता बरेच दिवस जरा काय आलं, जर गुलाल म्हणजे नाहीच चिकाटला, बरेच दिवसात आज चिकाटला, क्वार्टर फायनल का होईना चिकाटलाच. बरेच दिवस प्रयत्न आम्ही तर करतोय, नशिबानं आज लागला गुलाल. किती दिवसातनं गुलाल पडलाय? महिना 1.5 महिना नाही तर जातं गुलाल. 1.5 महिना. हो. तर किती दिवसातून ह्याला पळवता, काय सांगताय? 8 दिवसांनीच पळवतो आम्ही. 8 दिवसांनीच. हो. म्हणजे महिन्यात नाही म्हणलं तरी 4 वेळा पळवतो. म्हणजे 4 वेळा. तर काय सांगाल, तुम्ही जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा काय विचार आलता बाबा होई नाही काय? नाही, आमचं बरं दिवस झालेलं गाडी हाणायची, पण ते योग येत नव्हता आणायची. काल योग आला. आहेत आमचे सुभाष मोरे, आमचे ड्रायव्हर, नाना जुने ड्रायव्हर आहेत माझे, म्हणजे माझी पहिल्यापासून गाड्या पळवतात ते आमचे गुरुच म्हणायला पाहिजे त्या धंद्यात. त्यांनी एक शब्द टाकला, त्यांच्या पुढे काय जाता येत नाही मला. त्यांनी केलं नियोजन, चला म्हणलं, झालं नियोजन. आणि मित्रांनो, आपलं विकास नाळ यूट्यूब चॅनल ह्याच्यावरती आपण बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोठ्या बैलांच्या मुलाखती थोड्याशा आपण घेणं हे करतोय. पण अशी बैल उजेडात येणं किंवा त्यांना घेऊन येणं हे आपला एक हेतू आहे, उद्देश आहे. नक्कीच सांगा हा उद्देश कशा पद्धतीने तुम्हाला वाटतो या. तर काय सांगाल ह्याच्याविषयी? सांगा पहिलवान आहे की बोला 2 शब्द. तुमचं नाव सांगा. देवा ठोंबरे. काय करता आपण ह्याच्या माग आल्यावर?
ह्यासोबत असतो अख्ख्या मैदानात. काय करता दिवसभर? दिवसभर ह्यापाशीच असतो. तर या 2 मिनिटं डायरेक्ट आपण त्यांना थेट विचारूया, आपण या ठिकाणी आहात, काय करता ह्याच्या मागे? काय नाही, दिवसभर काय बैल मागे असतो, मी सोडतो बैल, पाणी बिणी करून इथनं गुलाल करून टाकाटाक, जवळ काय कोणाला देत नाही, मार काय रागितले. रागितोय म्हणजे नक्की काय? बैला रागले, धमकले बैलाच्या अंगात, थोडा एखादी गाडी गेली पासून नाही द्यायची, ओढून लावायची गाडी, असं बैला धमक आहे. म्हणजे असा माणूस कसा एकमेकावर जळतो त्या पद्धतीनं जाणार आहे का? नाही, ते स्वभावात असलेलं आहे की आपल्या मोहर तो गेला की आपण ह्याच्या मोहर जायचं. शेव त्याला रागले आता चालूला 1.5 महिन्यात आज गुलाल लागला बैलाला. 1.5 महिन्यात. तर तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव सुशांत पवार बिचुकले. कसं काय इकडे ह्या क्षेत्राकडे कसं काय? पहिल्यापासून आपल्याला पहिल्यापासून जसा बैल आपल्या पैशाला तेव्हापासून आपणच बैलावर. किती बैल आहेत अजून आपल्याकडे? कसं आपल्या पैशा अजून 2 बैल आहेत. कुठली? बागड आणि लक्ष अजून एक आहे. बागड आणि लक्ष. तर बागडचा काय विषय अजून? नाही काय, आतापर्यंत जेवढ्या बैलावर पाला तेवढ्यावर बैला गुलाला ते गुलाल केलेत बैलांना. किती मैदान त्यानं गुलाला ठेवलेत? सगळेच आतापर्यंत सगळेच मैदान गुलाले. आता एवढे 4-5 मैदान झाले की बैल मार आपलं सेमीला मार खाऊन आपलं रेवस आहे. सेमीला मार खातो बैल. आता आपण सेमीत पळाला काय? कितवा सेमी आपण आता पास केलाय? आता 4थ्या सेमीत पावला आपण. चौथ्या सेमीत पावलो. कितवा फेरा होता काय तास? 4थ्या सेमीत 5 नंबर तास. आपण 5 नंबर तासा होतो. आता जी ही थोडी चर्चा झाली आहे म्हणजे मुलाखतीच्या अगोदर किंवा हा होता किंवा तो होता त्याच्याविषयी थोडंसं काय सांगाल? मुलाखतीत काय आतापर्यंत हेच मुलाखतीत काय असेल ते हेच समोर आपण स्पष्ट उघड पळतोय दिसतोय सगळ्याला हेच. असं काय आपलं नाहीच की पळत नाही. भीती होती का मनात बाबा? नाही, आजपर्यंत ह्या बायला आपल्याला फुल विश्वास. भीती हा विषयच नाही की आपल्याला हे आपल्या गटात लागलाय की असं आहे की आपण ह्याच्यावर आपण मार खाऊ शकतो. हे कवाच आमच्याच मनात भीती नाही. आणि बैल आमचा फुल गॅरंटी असल्यामुळे आपल्या बैला विश्वास पण तेवढा की बैल आपण पळणार का तर पळणार, कोणाला माघार नाही घेणार बैल, हे आपल्या फुल विश्वास बैलाला. तर सेम आपण आता फायनलला गेलो असतो तर काय जल्लोष काय असतं आपला? आता नाही, फायनलला जर गेलो तर आमची पुरुष शांत असतात. जल्लोष हा विषय कवा नाही की बाबा ह्याची मारली गाडी त्याची मारली असला कवा नाही. आमच्या संयमलंय की कोणी असं जल्लोष करत नाही की ह्याची गाडी मारली आपण त्याची गाडी मारली असला कवाच आजपर्यंत असा जल्लोष नाही. सगळ्याला समान मान्य, सगळ्याला नाही समान सगळा प्लेअर एक लेवल. आता आपण सेमी फायनलला उतरलाय काय? क्वार्टर फायनल आपण त्याला म्हणतो मित्रांनो. तर काय आता मनात काय विचार आहे? नाही का आमच्या मनात आम्हाला आनंद एवढाच की गुलाल बैलांना झाला हे आम्हाला आनंद एवढाच. आम्हाला गुलाल मात्र आता होता. फायनलला असता तर कुठेतरी काहीतरी टॉपचं काटलं तर नामांकित बक्षीस भेटलं असतं, काहीतरी ठराविक रक्कम भेटली असते. आम्हाला बक्षीस असं बक्षीस आम्ही हे आशे नाही. आम्हाला फक्त गुलाल हे आशा, आम्हाला फक्त गुलालाची बक्षीस आशा नाही. गुलाल झाला आम्हाला ह्यातच सुखरूप सगळी त्यात आनंद. गुलाल आपल्याला ह्याचा रस्ता चालू आहे. आता ह्याच्या मागं किती आहेत म्हणजे त्याचे चाहते किंवा त्याचे फॅन किंवा सहकारी मंडळ तुमचे? चाहते बरं आमचे चाहते बघ 50 असं माणूस आहेत पोरं सगळे. 50 पोरं आमच्या रोज संघात आहेत. गाडीत बसा जाग नसते अशी पोरं आहेत रोज. तुमचं गाव एकदा बिचुकले वॉटर स्टेशन बिचुकले. मित्रांनो ही विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती मुलाखत घेण्यात येते आणि मनापासून ह्यांचं आभार मानतो की ह्यांना आपल्याला मुलाखत दिली. मला वाटते ही तुमची मुलाखत पहिलीच. तर त्यांचं देखील मनापासून आभार आणि मुलाखत आपल्याकडे दिल्याबद्दल, मन मोकळं केल्याबद्दल. आणि मित्रांनो ही मुलाखत आहे ही क्वार्टर फायनलची आहे म्हणजे फायनलला जाताना 2 नंबरला उतरलेली गाडी बरोबर. 2 नंबर. तर आपल्याला फक्त कुठलीच अपेक्षा नाही किंवा बक्षिसाची वगैरे. आता क्वार्टर फायनलला कुठलं बक्षीस आहे? आता क्वार्टर फायनलला का आता मला गोलाला क्वार्टर फायनल वाटतं 5,000 रुपये क्वार्टर फायनल आहे. आपण डायरेक्ट फायनल काय क्वार्टर फायनल पळत नाही. आपण 5,000 रुपये बक्षीस क्वार्टर फायनल. जर फायनलला पोहोचला असता 1 नंबर काढला असता हे ना तर काय बक्षीस होतं? बक्षीस आता 1.5 लाख रुपये बक्षीस होतं. मित्रांनो 1.5 लाखाचं एक 5,000वरती आलेत. का असं का? तरी पण एक जल्लोष नाही किंवा आनंदात तो नाही का? काय नाही कसं असतं 1 नंबर जरी केला 2 नंबर केला तर हे जल्लोष हा शेवट माणूस काय म्हणतो आपल्याला गुलाल. आता चालला आपला गुलाल महत्वाचा आहे.
ह्याला आता पैसे आपण कोण म्हणतो पैसे नकोत, पैसे पैसे नाही, पण गुलाल हे पोरांचा अनुभव, पोरं येतात जल्लोष करतात आपला बैल आता गुलाला दे, ह्यात माणसांना सुख आहे आता, मन मोकळं राहते माणसाचं, रोज आपला बैल बोलत राहत, हे आता महत्व चालू केलेलं आहे. बक्षीला आपण म्हणत नाही की आम्हाला एवढं बघते आपलं हे झालं पाहिजे नाही. तुम्हाला काय वाटतं ह्याला कुणासोबत आणखीन पाहण्याची सगळ्यावर पाहिला बैल आता, जवळ बैल आता आमच्या पेक्षा तो सगळ्यांवर बैल पाहिला, कोणाला असा दिला नाही असं बैल हा नाही, सगळ्यांच्या गळ्यात बैल पाहिला. एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो मित्रांनो, आणि मुलाखत संपली असं जाहीर करतो. जर आपण ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र. तर आता आपण पर्यंत कुणाला किती वायदी दिली काय सांगताय का? नाही आता पण आपण वायदी दिली नाही कोणाला, घेतली का? ते आता नियोजन दाजे करतात, आपण तर माझ्यापेक्षा काय घेतली नाही, घेतच नाही आपण. बरं वायदे आहे सगळं जे काय आहे ते दाजीत दाजी काय असेल ते नियोजन सगळं दाजी करतात. दाजी हे विजय साबळेश आरप आपलं वडदचे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आता काय सांगाल आज की दाजींनं पायरा केलाय आणि त्यानं गुलाल दाखवलाय तुम्हाला, दाजींविषयी 2 शब्द. नाही दाजींबद्दल काय बैल दाजींचाच आहे. हां पहिला आज क्वार्टर फायनलला राहिला, एक टाकाटाकी झाली वय जरा फुटात. आणि तर काय सांगाल की तुम्हाला आत्ता कुठल्या बैलासोबत थोडंसं हे आले, थोडंसं रिवर्स घ्यावा लागलाय? नाही रिवर्स नाही, बैल सगळ्या बैलांवर पळालाय, फक्त कसं आहे आत्ता बैल वय जरा कसं होतं गुलाल धडसोड चालू होतं. आपण आता एक नंबरात चाललेलो उच्च, पण आता एक क्वार्टर फायनलला पडलो. तर एक काय व्यक्त थोडस नाही काय आता हार जीत आहे, शेवटी खेळ आहे, शेवटी कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार. काय आपली गाडी वाईट पडली नाही, थोड्यासाठी मार खाल्ला. नक्की हा काय आदत आहे दुसरा आहे काय? नाही आता बैल 6 दाते आहे, कडजुळला आहे बैल तसा. हा बैल काय दोन्ही खांदे आता बैल पळायला लागलाय, पहिला उजवाच खांदा पळत होता, आता डावा खांदा पण पळायला लागलाय बैल. दाजी एक जाता प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी तुमची जी काही इच्छा असेल थोडीशी व्यक्त व्हा. हे आपलं मित्रमंडळ किंवा तुमचं हे मित्र सगळे मेहुणे आणि काय एवढा मेहुण्यांचा विश्वास आहे तुमच्यावरती किंवा दाजींनी हा बैल दिला आणि दाजींनी म्हणल्यात बाबा त्याच्याबरोबर पळवायचंय, एवढा ह्यांचा विश्वास तुमच्यावरती कसा काय? नियोजन मी सुद्धा करतो, आमचा मेहुणा हा विजू सुद्धा करतो, दत्ता पण आमचा करतो, दत्ता पवार म्हणून मेहुणाच आहे माझा, तो पण करतो. आम्ही तिघे मिळून नियोजन करतो, तिघे एकमेकाची मतं घेतो, बाबा आम्ही इथं पळायचं का, आपण काय करायचं का, ह्या बैलावर पळायचं का, एकमेकाची मतं घेऊन बाबा त्या गोष्टींशी सगळ्यांशी सहमत झाल्यानंतर आम्ही या गोष्टी करतो. की बाबा एकटाच नियोजन करणं, एकट्याचाच निर्णय घेणं असं तर आमचं नाही, सगळ्यांना विचारतो. बाबा आमचा सुट्टी मेकर जरी असला तर त्याला पण विचारतो, बाबा ह्याच्यावर आपण पळायचं का, ह्याच्यावर जुळेल का, काय होईल काय, सगळ्यांशी आम्ही सहमत घेऊनच आम्ही हे करतो, सगळं नियोजन करतो. म्हणजे तुम्ही तिघं मेहुणे हो मित्रांनो, मेहुणे आले पैशीच्या मैदानावरती आणि एका विचारानं गुलाल केलाय. तर ही एक आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती मुलाखत होती. नक्कीच सांगा कशी वाटली, पाहायला विसरू नका विकास नाळ यूट्यूब चॅनल. धन्यवाद.